से हाय सुस्वागतम अथवा पुनश्च सुस्वागतम। आज आम्ही बनवत आहोत रसमलाई केक। हे होत आहे रसमलाईचे रसगुल्ले आणि इकडे होते रसमलाई। आता आम्ही आहोत पहिल्या टप्प्यावरती जिथे आम्ही बनवत आहोत घरगुती रसमलाई आणि ह्याच्या पुढे पुढे ज्या ज्या स्टेप्स आम्ही फॉलो करणार आहोत त्या आम्ही तुम्हाला नक्कीच दाखवू। काय म्हणता? येस। एका बाजूला माणसं इतकं काम करत आहेत आणि दुसऱ्या बाजूला माणसं आराम करत आहेत, असं कसं चालेल? स्मार्ट वर्क करतो। काय कर स्मार्ट वर्क करतो हमाली कर खाणारी माणसं ह्याच्यावर आपलं काय मत? खाणारी माणसं नाव ठेवणारी माणसं फक्त। देसी ovens आर गेटिंग रेडी। जरा उंच काढा। 1 किलो रसमलाई केक डन। आता तो पाइनएप्पल कितीचा आहे? 1 किलो। कसला आवाज आला? मोय मोय बाबा आईला दाखवते कांड्या मुलाचे। हे बघा आई, ते जाऊ दे, ते ये पण ओरड ना बाबा। बाबा ओरडणार, बाबा झोपेतून उठतील त्याच्यानंतर ओरडणार। मी ओरडू नको। पेशीस्त मुलगा सुखासुखी माणसाला साधं झोपून पण देत नाही। गप्पे काय गप्पे, तूच कल्प्रिट। मी चांगली अंगावर उशी घेऊन अंगावर ओढून मी तुला सांगून गेले मी झोपायला चालले, उरलेला आल्यावर आवरीन। तुला हे पण बोलले तू आलीस की मला उठव, मग मी उठते बेडवरून। तू येईपर्यंत झोप काढणार होते मी फक्त। मी गेले, उशी घेतली, पांघरून घेतलं, पंखा फुल केला आणि तू आवाज दिलास। बरं असं पण नाही की हिच्या मदतीला कोणी दुसरं नव्हतं। अरे उद्या दाखवेनच मी काय कलाकारी करते ते। मोठी कलाकार माते सगळी कामं झाली का? नक्की? परत पांघरून अजून उठून येणार नाही मी। नाही, आता तुझी जागा तू बनव। क्षणभर विश्रांती झालेली आहे आणि आता आम्ही लागलोय केकच्या डिझाईनला। केक दोन्ही बनलेत। उघडू का? चिकटलं बरं। हा रसमलाई आणि हा पाइनएप्पल। इम्प्रेस झालाय, सामान आलंय, सुरू। मी आहेच। केक बनवण्याचा हाच फायदा आहे, केक बनवताना कोणती गोष्ट वेस्ट जात नाही। लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया। केक 1 डन, केक 2 सुरू। केक फक्त काढण्यासाठी एवढंच। सुंदर वाटतं। रिअलिटी मध्ये तुमचे हे शेड्स तुम्ही बघू शकता किती सुंदर आहेत। बघू शकता तुम्ही शेड। हे काय काढलं या बाजूच्या शेड्स? या बाजूचे शेड्स कशा आहेत? या बाजूचे शेड कोणते आहेत जरा सांगा। काय बाजूचे शेड कशासाठी? ही लाइटर आहे, डार्कर आहे। ओ असा केक बनणार आहे। मी आता नुसतंच हातात नाही घेतले, हे मी खरं खुरं एकटीने केलंय सगळं। अगं आडवा घेतो।
फायनली केक झाला. Look at the detailings, guys. Can you please clean this up for me? हे क्लिनिंग दुसऱ्याने करायचं काय? एवढं केलं मी, हात थरथर 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 कापत होते तरी. आणि ज्यांना व्हिडिओमध्ये बघूनही असं वाटतंय की ह्याच्यामध्ये हे दिसत नाहीये किंवा कॉन्ट्रास्ट कलर पाहिजे होता, इट इज व्हॉट? काय मोनोक्रोमॅटिक. हा, दिस इज मोनोक्रोमॅटिक थीम. The next morning. पण बलून फुटला तर तू आहेस आणि मी आहे, तुला नवीन जाऊन आणायला लावीन. 1000 अख्खं दुकान. गुड. एनिवेज, तर काल आम्ही बर्थडेचे केक बनवले 2. जोकिंग टाईप. नो एनिवेज, पेनीवेज. हे एनिवेज नसतं ते, पेनीवेज. शट अप. बलून्स चेक. आता हे पण कट करून ठेवलेत. आता ह्याचा हॅपीवाला बॅनर करायचा. छोटूस आहे, जास्त काही मोठं हे नाही आहे डेकोरेशन आमचं, पण जे काही आहे ते आम्ही मनापासून केलेलं आहे. काय भावा, ह्याने तर काहीच केलं नाही आहे. एक प्रिंट काढायला सांगितलेली, ती साधी एक प्रिंट पण नाही काढता आली आम्हाला. एनिवेज, आम्ही रेडी झालोय. अशा पेपरवरती. ते तुझं स्किल होतं. स्केल होता का स्केल होता? एनिवेज, शट अप. डेकोरेशन झाले आणि आता अजूनपर्यंत आई आली नाही आहे, सो मी वाचले. त्यातले ते 2 फुगे फुटले, त्याच्यावर खूप वाट लागून गेली. परत फुगे नव्हते, कसे बसे काही फुगे मिळाले, ते फुगवले. जुन्या फुटलेल्या फुग्यावरचं स्टिकर काढलं, परत ह्याच्यावरती लावलं आणि आता आम्ही सगळे रेडी होऊन डायरेक्ट सरप्राईज. Happy birthday to you. मी काढतो. अगं ते मी काढतो. आम्हाला येतं आमचं. सासूबाई हसत आहेत. आता हे ठेवा. सासरे तिथे बसलेले आहेत, हसत आहेत. बर्थडेचा एक्सपिरियन्स अगं बाई, आता काय एवढं घाई घाई सगळं एक्सपिरियन्स. सांग, मग मी एडिट करायला बसेन. काय नाही, एक्सपिरियन्स खूप छान. मोठ्याने बोल. एक्सपिरियन्स खूप छान होता. सगळ्यांनी केलेलं डेकोरेशन छान होतं. सगळ्यांनी केलेलं केकचं डेकोरेशन पण खूप छान होतं. आणि सगळ्यांनी खूप छान छान शुभेच्छा दिल्या. धन्यवाद सगळ्यांना. ह्याने एक बलून फोडला, एक पण पडला. ह्याने एक रात्री पडला. इथला एक 4 वाला बलून पडला. ऐक बाबा काय बोलतात बघ. पडला. कुठे आहे? अंगावर पडलं, स्क्रू होता. फोडला नाही बे. ए